आता प्रत्यक्षामध्ये अथर्वा आणि अंबिकाची भेट घडलेली आहे। आता अंबिकाने जो काही भूतकाळ आहे तो सगळा अथर्वला सांगितलेला आहे। त्याच्याने अथर्वला कळलं आहे अंबिकाचा खून झाला होता, त्या मायाने अंबिकाचा खून केला होता। आता इकडे शिवनाथ आणि देवी आईमुळे अंबिकाची सुटका झाली आहे आणि त्या मंजिरीला देवी आईने कैद करून टाकलेलं आहे। नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे हॉलमध्ये सकाळी माया मुद्दामच नाटकं करू लागत असते। आता इकडे माया म्हणते मी हे घर सोडून जाते, जर का तुला मला ताई म्हणून हाक मारायची असेल तर एक वेळेस हाक मार मला ताई म्हणून, नाहीतर मी हे घर सोडून जाते, प्लीज तू माझी इच्छा पूर्ण कर, तू मला ताई म्हणून हाक मार, मी चालली आहे घर सोडून। तेवढ्यात आता मीरा पण म्हणते मला हे नातं मान्य आहे। त्याच्याने त्या मंजिरीला तर प्रचंड असा आनंद झालेला राहतो। मंजिरी म्हणते आता एकदाचं बरं झालं, आता माझ्या जीवात जीव आला, एकदाचं मीराने हे नातं मान्य केलं, आता मला हिचा बळी देणं पण फारच सोपं जाईल, ह्याच विचारामध्ये ती पडलेली असते। आता इकडे मीराला प्रचंड असं ते स्वप्न पडू लागत असतात। मीरा म्हणते अशी स्वप्न मला काय पडताय बरं, मला स्वप्नामध्ये अशी आग लागलेली असं सगळं का दिसतंय बरं, अंबिका ताईंचा खून झाला होता म्हणून तर मला हे स्वप्न पडत नाही ना, ह्याच विचारामध्ये ती पडलेली असते। आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा डायरेक्टच देवी आई पुढे जाते। आता मीरा देवी आईला सरळ जे काही घडलेला प्रकार राहतो तो सगळा विचारते। आता मीरा म्हणते देवी आईला मला काही देखील हे कळत नाही, माया माझी बहीण आहे का नाहीये, अंबिका त्यांचा खून झाला होता म्हणून मला हे सगळं स्वप्न पडताय का, मला असे सगळे स्वप्न का पडताय बरं, ती विचारू लागत असते। तेवढ्यात ती देवी आई पण म्हणते मीरा जसं दिसतं तसं नसतं। तेवढ्यात आता मीरा पण बोलते मला माझ्या बाबांनी पण हेच सांगितलं आहे। तेवढ्यात देवी आई पण बोलते आता तू तुझ्या गोष्टीचा शोध लाव, ती माया तुझी बहीण नसून तुझी बहीण वेगळी आहे। त्याच्याने मीराला प्रचंड असा धक्का लागलेला असतो। आता मीरा म्हणते मला बाबांनी रुद्राक्ष दिलाय, याच्यातनंच मी काही ना काहीतरी एक प्रयत्न करेल माझी सक्की बहीण कोण येते शोधण्याकरता। आता मीरा त्याच रुद्राक्षामधनं कोण तिची सक्की बहीण येते शोधण्याचा प्रचंड असा प्रयत्न करू लागत असते। आता इकडे मंजिरीचे जे काही कटकार असताना राहतात ते फसलेले राहतात। आता इकडे मंजिरी मनातनं हा विचार करू लागत असते आता त्या अंबिकाला आपण इथून येणं सोडलं पाहिजे, कुठे दुसरीकडे नेलं पाहिजे। मार्जरी म्हटली ती राहत होती तिथे तिला 1च महिना ठेवलं पाहिजे आपण। आता थोड्या दिवसात ती अंबिकाला इथून दुसरीकडे एकदम दूर घेऊन जाते। पण प्रेक्षकांनो त्याच वेळेमध्ये ना आता मीरा डायरेक्टच अंबिकाची त्या सगळ्यातनं सुटका करून टाकणार आहे आणि जेव्हा केव्हा मंजिरी तिथून अंबिकाला बघायला जाईल तेव्हा तिथे ती बॉटल अजिबातच नसणार आहे आणि त्याच्याने मंजिरीला प्रचंड असा धक्का लागलेला राहतो। मंजिरी तर डायरेक्ट कोमातच जाते असं आपल्याला मालिकेत येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आता अंबिकाची सुटका झाल्यावरती अथर्व पुढे जे काही सगळं सत्य राहतं ते सगळं येणार राहतं आणि अथर्व पुढे जे काही सगळं सत्य आल्यावरती मालिकेत नेमकं पुढे काय होतंय पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे। आता इकडे मीराला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं। तेवढ्यात आता अथर्व पण बोलतो काय झालं बरं मीरा, असे तू एकदम घाबरलेली काय आहेस बरं। तेवढ्यात आता मीरा पण बोलते एक गोष्ट झाली, मी ती गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही। तेवढ्यात अथर्व बोलतो काय झालंय मला तू नीटपणे सांग बरं। पण प्रेक्षकांनो मीरा म्हणते हे सगळं मी तुम्हाला कसं काय सांगू बरं, अंबिका ताईचा खून झालाय, त्या नीच मायाने तिचा खून केला आहे, ती ते सांगायचा प्रयत्न करू लागतच असते। पण तेवढं अथर्व विचारतो काय झालं मला नीटपणे सांग। पण प्रेक्षकांना ती मीराकडनं काही देखील एक हिंमत होत नाही ते सांगण्याची। आता जे काही सगळं सत्य राहतं ते डायरेक्टच अंबिकाच तिच्या तोंडून सांगणार राहते। असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेमध्ये नवनवीन काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। अथर्वला हे सगळं सत्य कळल्यावरती अथर्व पुढे मायाच्या विरोधात काय निर्णय घेईल, अथर्व मायाला काय शिक्षा देईल ते पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे। दादासाहेबांना कळल्यावरती दादासाहेब तर डायरेक्टच त्या मायाला खडी फोडायला पाठवताना पण आपल्याला बघायला मिळू शकता। अशाच मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।